नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. वलखेड उपसरपंचपदी रामदास चारुस्कर यांची निवड. वलखेड तालुका दिंडोरी येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज सोमवार दिनांक 11/3/2024 रोजी पार पडली. येथील उपसरपंच सौ सुमनताई पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे येथील रिक्त जागेवर सरपंच विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होऊन उपसरपंचपदी श्री रामदास जयराम चारुस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथे रोटेशन पद्धतीनुसार निवडणूक होऊन उपसरपंचपदी रामदास चारुस्कर हे निवडून आले व त्यांनी मी सर्वांना बरोबर घेऊन कामे करील व मी या ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असून आज उपसरपंच होताना मला फार आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपसरपंच विनायक शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सरपंच विनायक शिंदे, माजी उपसरपंच सुमनताई पाटील, सदस्य मंगलाबाई राजगुरू, अश्विनीताई शिंदे, सुनीताताई राऊत, कमलताई चारोस्कर, ग्रामस्थ गणेश शिंदे, यादव चारोस्कर, पोस्ट मास्तर अवी शिरसाट, सोमनाथ चारोस्कर, ग्रामसेवक चव्हाण, काशीनाथ गायकवाड, रोशन साठे आदी बहुसंख्येने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते. माझी आज निवड झाली त्याच्याबद्दल खूप मला आनंद झाला. गेली 25 वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य, आज सरपंच पद मिळालं, उपसरपंच पद मिळालं. आज वलखेड ग्रामपंचायत उपसरपंच निवड होती. आपल्या मागच्या उपसरपंच सुमनताई पाटील यांचा काही दिवसापूर्वी राजीनामा झाला आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी एक ठराव घेतला का पुढचं बदल हा करायचा आणि तो बदल रामदास जयराम चारुस्कर यांना द्यायचा असं ठरवलं आणि आज त्यांची एकमताने ती निवड झाली. गेल्या 25 वर्षापासून ते ग्रामपंचायतीवर सदस्य आहे आणि हे सदस्य असताना ते आजवर उपसरपंच किंवा सरपंच पदावर नव्हते. पहिल्यांदाच आज ते उपसरपंच पद त्यांना मिळालेले आहे. त्याबद्दल त्यांच्या सर्वांना खूप आनंद वाटतो. भावी वाटचाली शुभेच्छा देतो. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.